तुम्ही छायाताईंच्या लग्नाचा विचार करताय ना? तुम्हाला अजय कसा वाटला? मुलगा चांगला आहे ग तो. छायावर प्रेम करतोय हे दिसतंय. याच्या जागेवर दुसरा मुलगा असताना तर आपलं एवढं मोठं घर बघून मनात काही अपेक्षा ठेवल्या असत्या. पण याच्या मनात काहीच अपेक्षा नाही. याचं कौतुक आहे मला. हो, पण तो भाड्याने घर घेऊन राहतो. हे बघ देविका, त्यांना संसार उभा करायला आपण वेळ दिला पाहिजे. वेळ आपण नाही, छायाताईंनी द्यायला हवा. आणि तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती. लग्नानंतर बदलेल तिचा स्वभाव. आणि नाही बदलला तर ते कसला तरी जमिनीचा व्यवहार वगैरे करतात. त्यांना बघून शिक्षणही फारसं झालंय असं मला वाटलं नाही. त्यात त्यांच्या त्या व्यवहाराबद्दल आपल्याला काहीच माहित नाही. उद्या तो बंद पडला म्हणजे? हे बघ देविका, अजयची निवड छायाने केली आहे ना, मग तिने मनाची तयारी केली असेल. हे सगळं लग्न होईपर्यंत. लग्नानंतर काय होईल आपण नाही सांगू शकत. पुन्हा उलट सगळे तुम्हालाच दोष देतील पुढाकार घेतला म्हणून. हे बघ, पुढाकार तिन्ही भावांनी घेतलेला आहे. पण लग्न व्हावं म्हणून तुमचाच मित्र पुढे पुढे करतोय ना. उद्या काही झालं ना तरी घरातले तुम्हालाच दोष देणार. मग काय करायचं आता? हे बघा, जे घडतंय ते घडू देत. तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊ नका. देविका काय आहे? अगं सख्खी बहीण आहे ती माझी. तिच्या पहिल्या लग्नात मी काहीच मदत नाही करू शकलो. सगळं दत्ता दादा आणि माधव दादानी केलंय. तेव्हा अण्णा होते म्हणून जास्त जबाबदारी पण नाही पडली. आता अण्णा नाही आहेत. लहान भाऊ म्हणून मी जबाबदारी घेतली पाहिजे ना. पैशांचं काय करणार आहात? नाही, आता लग्न लावून द्यायचं म्हणजे पैसे लागतात ना. तर सरिता वहिनींनी आधीच हात वर केले. तरी दत्ता दादा काहीतरी करेलच बघ. पण तुम्ही स्वतःचा विचार करा ना आता. मला माहितीये मी बोलते असं तुम्हाला राग येतो, पण मी आपल्या संसारासाठीच बोलतीये ना. काय चुकीचं आहे यात? तुमच्या परीक्षेचं काय? तुमच्या नोकरीचं काय? सगळं होईल. कसं होईल? तुम्ही माझ्याशी काही बोलतही नाही या विषयावर. सांगेन, वेळ आली ना की सगळं सांगेन. अभिकाका, तुला विश्वास दादांनी बोलवलंय. हा, सांग त्याला येतो मग. येतो जाऊन. असाच लावू ना. आता आपण ड्राय स्टफ आपण ह्याचं सगळे साहित्य टाकायचे. माझं म्हणजे अगं बहिणी म्हणून किती प्रयत्न करत होती करताना की शिवच्या मला नाही वाटत. गौरी असतो त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला. तो ना म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये. अगं असं कसं म्हणतो? जतीन भाईंचा कॉल आहे, रिसीव्ह कर ना. बघ कट म्हणून ते मला करतील. एक होतो. आता मला कळत तुम्ही दोन दाते. बनू हे संकेत आणि हे असतात. बाहेर तुमची